नमस्कार मित्रांनो, ही कथा आहे एका सुंदर मुलीची. दारावरची बेल वाजली. रेश्माने दरवाजा उघडला. दारात तिचे बाबा मनोहर पंत होते. बाहेर खूप उकाडा होता म्हणून ते थकल्यासारखे वाटत होते. रेश्माने आत जाऊन पाण्याचा तांब्या घेऊन आली आणि तिने बाबांना पेल्यातून पाणी दिलं. रेश्माचे बाबा तसे परिस्थितीमुळे थकलेलेच होते आणि तिची आई सतत आजारी होती. 5-6 वर्ष झाली कोर्टला खेळून होती. मनोहर पंतांच्या नोकरीत तसं फार काही मिळकत नव्हती. घराची सगळी जबाबदारी आता एकट्या रेश्मावर पडली होती. रेश्मा एका छोट्या कंपनीत पार्ट टाईम अकाउंटचं काम करत होती. रेश्मा खूप साधी सालस आणि मनमिळावू मुलगी. लहानपणापासून तिच्या वाटेला सुख असलं नाही. लहानपणी मुलं खेळायची, दंगामस्ती करताना दिसायचे, पण रेश्मा मात्र घरातच असायची. रेश्माची आई वरचेवर आजारी असायची आणि रेश्मा मात्र लहानपणापासून घरात लक्ष देऊ लागली होती. रेश्मा वयाने लहान पण कर्तृत्वाने ती जाणती झाली होती. मनोहर पंतांना हे पाहून खूप वाईट वाटायचं. आपली मुलीने ज्या वयात खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे, त्या वयात ती घर सांभाळत होती. इतर मुली खेळत असताना पाहून रेश्मा घरातील काम करते हे पाहून मनोहर पंतांचे डोळे भरून यायचे, पण ते काही करू शकत नव्हते. ते परिस्थितीमुळे हतबल झाले होते. पुढे रेश्माने जेमतेम 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर नोकरी करायची असं तिने ठरवलं. मनोहर पंत तिला बोलले सुद्धा, रेश्मा बाळा, तू तुझं शिक्षण पूर्ण कर, मी करतो काहीतरी. नको बाबा, तुम्ही एकटे किती करणार? मी नोकरी केली तर तेवढाच तुम्हाला थोडा हातभार लागेल. नाही बाळा, ऐक तू माझं. एकदा शिक्षण अर्धवट राहिलं की ते पूर्ण करता नाही येत. रेश्माने मग विचार केला, बाबा बोलतात ते बरोबर आहे. आपण शिक्षण पूर्ण केले तर चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल आणि पगारसुद्धा चांगला मिळेल. पण तिला सगळा भार आपल्या बाबांवर टाकायचा नव्हता. खूप वेळ ते विचार करत बसली होती. एकटीच खिडकीतून बाहेर बघत होती. तेवढ्यात मनोहर पंताने तिला आवाज दिला, काय ग चिमणे, कुठे हरवलीस? अधूनमधून मनोहर पंत रेश्माला प्रेमाने चिमणे बोलायचे. काही नाही, काय झालं? कसला विचार करत आहेस? बाबा, मी पार्ट टाईम जॉब करते. दिवसा जॉब करेन आणि संध्याकाळी अभ्यास करेन. परीक्षा मी बाहेरून देईन. अगं पण तुझ्यावर जास्त ताण पडेल. नको चिमणे, तू तुझे शिक्षण पूर्ण कर, बाकीचं मी बघतो. नाही बाबा, मी आता ठरवलं आहे. तुम्ही हो बोललात तरच मी शिक्षण माझं पूर्ण करेन. तू खूप हट्टी आहेस, ऐकणार नाही कधी, कर तुझ्या मनासारखं. असं बोलून मनोहर पंत त्यांच्या पत्नीच्या रूममध्ये गेले. रेश्मा खूप खुश झाली होती. आता ती दोन्ही गोष्ट करू शकत होती. एक म्हणजे नोकरी आणि दुसरं म्हणजे ती तिचं शिक्षण पूर्ण करणार होती. दुसऱ्या दिवशी रेश्माने वर्तमानपत्र चाळायला सुरुवात केली आणि जिथे जिथे पार्ट टाईम जॉब होते तिथे तिने ॲप्लिकेशन केले. आता रेश्मा तिथून येणाऱ्या फोनची वाट पाहत होती. 2 दिवस झाले तरी काही फोन आला नाही. तिसऱ्या दिवशी दुपारी तिला एका कंपनीतून फोन आला. तिला लगेच इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले. रेश्माने तसे मनोहर पंतांना सांगितलं आणि ती तयार होऊन बाहेर पडली. रेश्माच्या मनात थोडी धाकधूक होती. कसं असेल ऑफिस, आपल्याला नोकरी मिळेल का, असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते. तिने बस पकडली आणि सीटवर जाऊन बसली. रेश्मा मनातून खूप घाबरली होती. हा जॉब तिचा पहिलाच होता आणि तिला तो कसंही करून मिळवायचा होता. तिचा स्टॉप आला तशी ती बसमधून खाली उतरली. बस स्टॉप समोरच ऑफिस बिल्डिंग होती. रेश्माने रस्ता क्रॉस करून पलीकडे गेली आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये गेली. तिथे बोर्ड लावलं होतं. तिथे तिने एकदा नजर फिरवली आणि ऑफिस कितव्या मजल्यावर आहे ते पाहिले. 3ऱ्या मजल्यावर ऑफिस होते. रेश्मा लिफ्टमध्ये प्रवेश करून 3ऱ्या मजल्यावर आली. आता रेश्मा आणखीनच घाबरली होती. तिने एकदा जोरात श्वास घेतला आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला. रेश्माने रिसेप्शनिस्टला आपण नोकरीसाठी आलो आहोत असे सांगितले. रिसेप्शनिस्टने रेश्माला थांबायला सांगितले. थोड्या वेळाने रिसेप्शनिस्टने रेश्माला केबिनमध्ये जायला सांगितले. रेश्माचा इंटरव्ह्यू छान झाला होता. तिला 2ऱ्या दिवसापासून जॉबवर यायला सांगितलं होतं. रेश्मा खूप खुश होती. तिला महिन्याला 15,000 पगार मिळणार होता. रेश्मा आता दोन्ही गोष्टी करू शकणार होती. एक तिचं शिक्षण पूर्ण करणार होती आणि तिला तिच्या बाबांना मदत करू शकणार होती. आज ती खूप आनंदी होती. घरी जाताना तिने मिठाई घेतली. घरी आल्यावर तिने आपल्या बाबांना आणि आईला ही आनंदाची बातमी सांगितली.
रेश्माचे बाबा मनोहरपंत ती बातमी ऐकून खूप खुश होते. रेश्माच्या आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. आपली मुलगी खूप लवकर मोठी झाली, आपण तिचं साधं कौतुक पण करू शकत नाही असे विचार त्यांच्या मनात येऊ गेले. रेश्माची आता तारेवरची कसरत चालू होती. रोज सकाळी ती लवकर उठायची. सकाळी ती सर्व कामं आटपायची. जेवण आणि इतर कामं उरली की मग ती तिच्या आईजवळ जाऊन तिला काय हवं नको ते पाहिजे. रेश्मा वयाने जरी लहान असली तरी तिच्यामध्ये समंजस आणि हुरूनेरी हे गुण होते. जबाबदारीमुळे ती लवकर मोठी झाली होती. आईचा सगळं आवरून मग तिच्या कामाची वेळ व्हायची. तयार होऊन ती जॉबसाठी निघायची. तिथून ती घरी आल्यावर पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायची. जेवण आटपून आणि सगळं आवरावर करून मग ती अभ्यास करायला बसायची. दिवसभर रेश्माची दमछाक होऊन जायची. रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करून ती झोपायला जायची. असं करता करता 2 वर्षे निघून गेली आणि रेश्मा ग्रॅज्युएट झाली. रेश्मा उत्तम मार्कांनी पास झाली होती. तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं होतं. रेश्माने आता मोठ्या मोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली होती. तिला पूर्ण खात्री होती कुठेतरी चांगली नोकरी मिळेल. रेश्माने अजून पार्ट टाईम जॉब सोडला नव्हता. तिथे ती जातच होती. रोज रेश्मा संध्याकाळी घरी आली की विचारायची, बाबा माझं लेटर आलं का? नाही आलं. अगं येईल, तू काळजी नको करू. तसं नाही हो बाबा, पण खूप दिवस झाले अजून कसं अपॉइंटमेंट लेटर आलं नाही. येईल, तू शांत राहा. तुझ्यासाठी चहा करू का? मलाही थोडासा चहा प्यायचा आहे. तू येण्याआधी मी चहा घेतला होता, पण आता तुझ्यासोबत थोडासा घेईन. काय म्हणतेस, घेणार का चहा? बाबा तुम्ही जास्त चहा घेऊ नका. तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो. हो ग चिमणे, पण मी जास्त घेत नाही. आता तुला कंपनी म्हणून मी घेणार. तसंही तुम्ही ऐकणार नाही. करा चहा कडक. रेश्माचं आणि तिच्या बाबांचं असं रोज चालायचं. चहा झाल्यावर रेश्माने तिची कामं आटपली आणि थोडा वेळ आईजवळ जाऊन बसली. रेश्मा रोज बाबांच्या चहाची तक्रार आईजवळ करायची. तशीच आजही ती आईजवळ तक्रार करणार होती. आई बघ, बाबा माझं काही ऐकत नाहीत, सारखं चहा पितात. तेवढ्यात मागून मनोहरपंत आले. काय ग चिमणे, माझ्या बायकोजवळ तू माझी तक्रार करतेस? ती माझ्या बाजूने आहे, कळलं का? रेश्माची आई नलिनीबाई दोघांकडे बघून फक्त हसायची. तिला ही दोघं बाप आणि मुलगी यांच्यातील भांडण आवडायचं. आई तू हसतेस काय? बोल ना त्यांना काही. नंतर बोलू नको. तू मला माझ्या नवऱ्याची तू काळजी घेत नाही. श्रीमंती नव्हती, पण सुखी कुटुंब होतं. नलिनीबाईंचं आजारपण सोडलं तर सगळे हसून खेळून होते. नंतर सगळे जेवायला बसले. जेवण आटोपल्यावर रेश्माने एकदा आईच्या रूममध्ये डोकावून बघितलं आणि तिच्या रूममध्ये आली. रेश्माच्या मनात विचार आला की अजून अपॉइंटमेंट लेटर का आलं नाही. असं विचार करता करता कधी डोळा लागला हे तिला कळालंच नाही. सकाळी लवकर उठून सगळी कामं आटपून रेश्मा ऑफिसला जायला निघाली आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात नेहमीचे पोस्टमन काका हातात एक एन्व्हलप घेऊन उभे होते. कशी आहेस रेश्मा बेटा? ठीक आहे काका, हे तुझं लेटर आलं आहे, सही कर बघू. हो करते. सही करून रेश्माने हातात लेटर घेतला आणि पाकिटातून पेपर बाहेर काढला. रेश्मा ते लेटर वाचून खूप आनंदी झाली. तिचे बाबासुद्धा तिथेच उभे होते. पोस्टमन काकाने तिला विचारलं, काय झालं, एवढी खुश का झाली तू? काका, बाबा मला एका चांगल्या कंपनीमधून अपॉइंटमेंट लेटर आलं आहे, ज्याची मी वाट पाहत होती. उद्याच त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं आहे. घरातलं वातावरण खूप आनंदी झालं होतं. रेश्माने ही बातमी तिने तिच्या आईंना सांगितली. नलिनीबाईंना खूप आनंद झाला. रेश्माने देवाला नमस्कार केला आणि ती ऑफिसमध्ये जायला निघाली. आई बाबा निघते मी आणि उद्यासाठी सुट्टी घेणे. चला मी पण निघतो, बाकीच्या घरी जाऊन पत्र देतो. पोस्टमन काकाने निरोप घेतला आणि ते तिथून निघून गेले. रेश्मासुद्धा घरून निघाल्याने ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनकडे सुट्टीसाठी अर्ज दिला आणि काम करायला सुरुवात केली. पण तिचं काही कामात लक्ष लागत नव्हतं. तिचं सगळं लक्ष सुट्टी मिळेल की नाही इकडे लागलं होतं. संध्याकाळी ती जायला निघाली तेव्हा रिसेप्शनिस्टने रेश्माला हाक मारली. रेश्मा स्वतःच्या विचारात होती. आवाज ऐकून ती थबकली. हां अगं इकडे ये. काय झालं, काही काम आहे का? अगं नाही. मग? अगं तुला उद्या सुट्टी मिळाली. रेश्मा हे ऐकून खूप खुश झाली. थँक्यू. मी काय केलं? मी फक्त तुला सांगितलं. रेश्मा सुट्टी मिळाली होती. आता
ती उद्या नवीन जॉबसाठी इंटरव्ह्यूला जाऊ शकत होती. रेश्मा घरी आली, हातपाय धुतले आणि देवाला नमस्कार केला. तिने तिच्या बाबांना उद्याची सुट्टी कन्फर्म झाली ते सांगितलं. मनोहर पंत खूप खुश झाले आणि मनोमन देवाजवळ प्रार्थना करू लागले. देवा, माझ्या मुलीला ही नोकरी मिळू दे. तुझे खूप उपकार होतील. माझ्या मुलीने खूप मेहनत घेतली आहे, त्याचं तिला फळ मिळू दे. रेश्मा आईच्या रूममधून डोकावून पाहिले. आई झोपली आहे असं पाहून ती स्वयंपाकाला लागली. तिने पटपट जेवण बनवून थोडा वेळ आईबरोबर गप्पा मारायला गेली. नलिनीबाई उठून बसल्या होत्या. आई कशी आहेस? आज छान झोप झालेली दिसत आहे. हे ऐकून नलिनीबाई गालातल्या गालात फक्त हसल्या. हसलीस का? मी येऊन गेले होते तेव्हा तू झोपली होती. त्यावर नलिनीबाई बोलल्या, हो माहीत आहे. म्हणजे तू जागी होती, मला वाटलं झोपली आहेस. ये बस इथे. सगळं तुझ्या एकटीवर भार पडला आहे. मी काही करू शकत नाही. आता तुला ही नोकरी लागली की तुझं लग्नाचं पाहायला हवं. हे ऐकून रेश्माला राग आला. एवढे काय घाई आहे? आणि तसंही मी लग्न नाही करणार. लग्न केलेच तर तो मुलगा असा हवा जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल. हा हा हा. नलिनीबाईंना हसायला आलं. त्यांनी रेश्माला बसायला सांगितलं. बस इथे, ऐक आता मी काय सांगत आहेत ते. हं बोल. आम्हाला माहीत आहे तुला आमची खूप काळजी आहे, पण कसं आहे ना, तो मुलगा आपलं घर, नाती हे सगळं कसं बरं सोडून येईल? आज हे सर्व मुलगी करत आले आहे. आपण ज्या समाजात राहतो तिथले काही नियम आहेत ते आपण बदलू नाही शकत. तू सुखी राहावी बस एवढीच आमची इच्छा आहे. अधूनमधून तू येशील आम्हाला भेटायला, तेव्हा असा हट्ट तू करू नको. झालं तुझं बोलून? हो. आता मी काय सांगते ते ऐक. बोल. माझंही सगळं ठरलं आहे. तेव्हा तू काळजी करू नको. जेवण घे आणि औषध घेऊन आराम कर. मी आलेच असं बोलून रेश्मा रूममधून बाहेर आली. सर्वांनी जेवण केले आणि थोडा वेळ अशाच गप्पा गोष्टी चालू होत्या. झोपेची वेळ झाली तशी रेश्मा तिथून उठली आणि झोपायची तयारी करू लागली. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी रेश्मा लवकर उठली. तिने भरभर तिची कामं आटपायला घेतली. आज तिला नवीन कंपनीमध्ये जायचं होतं. आज तिने खूप छान ड्रेस घातला. असं म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तयार होऊन तिने देवाला नमस्कार केला आणि आईबाबांना सांगून ती घरातून बाहेर पडली. बस तिने पकडली आणि ती ऑफिस गेटजवळ आली. ऑफिस बाहेरून खूप सुंदर होतं. रेश्माने लिफ्टचं बटन प्रेस केलं आणि ती लिफ्टची वाट पाहू लागली. लगेच लिफ्ट खाली आली आणि ती लिफ्टमध्ये प्रवेश केला. 2 नंबर तिने प्रेस केला आणि ती वाट पाहू लागली. रेश्मा मनातून खूप घाबरली होती. हा जॉब मिळेल का अशी शंका मनात येत होती. रेश्मा लिफ्टमधून बाहेर आल्याने ऑफिसमध्ये प्रवेश केला. आल्यावर तिने सगळीकडे नजर फिरवली आणि रिसेप्शन डेस्कजवळ जाऊन रिसेप्शनिस्टला तिने लेटर दाखवलं. तुम्ही बसा, मी सरांना इन्फॉर्म करते. रिसेप्शनिस्ट मिस अंजलीने सांगितलं. हो चालेल, मी बसते, रेश्मा बोलली. रेश्मा सोफ्यावर जाऊन बसली. मिस अंजली फोनवर बोलत होती. बहुतेक ती रेश्मा आली आहे हे सांगत असणार. रेश्मा आतून बोलावणं येईपर्यंत ती ऑफिस स्टाफ आणि ऑफिस निहाळत होती. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होते. मात्र एक व्यक्ती रेश्माकडे चोरून बघत होती. त्या व्यक्तीचं नाव आहे श्रेयस जोशी होते. श्रेयस जोशी मुंबईमध्येच राहणारा, एकटाच राहत होता तो. आईवडील भाऊ-बहीण कोणी नव्हते त्याला. लहानपणी एका अपघाताने त्याचे आईवडील निघून गेले. लहानपणापासून तो त्याच्या मामामामीकडे राहिला. त्यांनासुद्धा मूलबाळ नव्हते. ते श्रेयसला आपलाच मुलगा समजून त्याची देखभाल करत होते. श्रेयस दिसायला खूप सुंदर, एकदम राजबिंडासारखा. कॉलेजमध्ये असताना अनेक मुली त्याच्यावर प्रेम करायच्या, पण श्रेयस कधीच कोणत्या मुलीला भाव नाही द्यायचा. तो कधीच कोणत्या मुलीजवळ बोलायला जायचा नाही. कॉलेज संपले आणि पुढे त्याने MBA केलं आणि त्या कंपनीत जॉबला लागला. त्याचे मामामामी आता गावी जाऊन राहत होते. गावी घर, शेतजमीन आहे आणि तिकडे लक्ष द्यायला कोणी नाही, म्हणून मग ते गावी राहायला गेले. श्रेयस आता एकटाच मुंबईमध्ये राहतो. अधूनमधून त्याचे मामामामी त्याला भेटायला येतात. कधी कधी श्रेयससुद्धा एक फेरी गावी टाकून येतो. आता श्रेयसचं लक्ष रेश्माकडे लागले होते. कधी कोणत्याही मुलीकडे न बघणारा श्रेयस आज तो रेश्माकडे बघत होता. अचानक रेश्माचं लक्ष श्रेयसकडे गेलं आणि दोघांची नजरानजर झाली. श्रेयस एकदम बावचळला. आपली चोरी कोणीतरी पकडली असं त्याला वाटलं. लगेच खाली मान घालून त्याने कामाला सुरुवात केली. मिस रेश्मा, रिसेप्शनिस्टने हाक मारली. रेश्माने आवाजाच्या दिशेने मान वळवली
आणि ती रिसेप्शन डेस्कजवळ गेली. तुम्ही आज जाऊ शकता, मिस अंजलीने सांगितलं. हो थँक्यू, असं बोलून रेश्माने केबिन डोअर नॉक केलं. मे आय कम इन सर? येस कमिंग. रेश्मा आत गेली आणि सरांसमोर जाऊन उभी राहिली. बसा मिस रेश्मा, सरांनी सांगितलं. धन्यवाद सर, असं बोलून रेश्मा खुर्चीवर बसली. मिस रेश्मा, तुमचा बायोडेटा पाहिला मी. खूप छान आहे आणि तुम्हाला कामाचा अनुभवसुद्धा आहे. तुम्हाला हा जॉब मिळाला आहे. तुमची सॅलरी बाबतीत काही अपेक्षा आहे का? अपेक्षा आहेत सर. घरी आई आजारी आहे आणि घरची परिस्थिती बेताचीच आहे. पण मी काही सांगत नाही. तुम्ही जे द्याल ते मला मान्य आहे, रेश्मा बोलली. ठीक आहे, तुमचा हा प्रामाणिक स्वभाव मला आवडला. तुम्हाला महिन्याला 30,000 पगार मिळेल एवढा ठीक आहे ना? हो ठीक आहे सर. रेश्माला पगार ऐकून तिच्या कानावर विश्वास होत नव्हता. ती भांबावून गेल्याने आतून खूप खुश झाली होती. ठीक आहे, तुम्ही उद्यापासून जॉबवर येऊ शकता. सॉरी सर, मला उद्या जॉईन होता नाही येणार. का, काही अडचण आहे का? नाही सर, अडचण नाही, पण मी जिथे आधी काम करत होती तिथे मला उद्या जाऊन कळवावे लागेल. मी परवापासून आली तर चालेल का? हो चालेल. तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही जॉईन होऊ शकता. खूप धन्यवाद सर, असं बोलून रेश्मा केबिन बाहेर आली. रेश्मासाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट होती. आज तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. एका मोठ्या कंपनीत तिला जॉब मिळाला होता. परवापासून तिला जॉईन व्हायचं होतं. रेश्मा तशीच घरी आली. घरी आल्यावर तिने नवीन ऑफिसमध्ये जे घडलं ते तिने आईबाबांना सांगितलं. मनोहर पंत आणि नलिनी बाई या दोघांना ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. ते दोघे रेश्माकडे कौतुकाने पाहू लागले. रेश्मा दोघांकडे आळीपाळीने पाहू लागली. असे का पाहत आहात तुम्ही दोघे? तुम्हाला आनंद नाही झाला का? अगं, आम्हाला खूप आनंद झाला. एक मुलगी असून तू हे शिखर पार केलंस. आता फक्त तुझ्या लग्नाची काळजी आहे, म्हणजे आम्ही मोकळे, असे मनोहर पंत बोलले. नाही बाबा, मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेन जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल, असं बोलून रेश्मा तिथून उठली आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. चिमणे, अगं असा हट्ट करू नये बाळा. अशाने तुझं लग्न कसं होईल? आत्ताच्या काळात असा मुलगा मिळणे खूप कठीण आहे आणि तो मुलगा त्याचे आईवडील सोडून आम्हाला का सांभाळेल? मनोहर पंत बोलले. यावर रेश्मा काही बोलली आणि तिने जेवण वाढायला घेतले. जेवताना कोणीच काही बोलले नाही. आईबाबा रेश्माकडे बघत जेवत होते. त्या दोघांना आपल्या मुलीची तळमळ दिसत होती आणि आपल्या प्रती असलेली तिची काळजी, यामुळे ते दोघे चिंतित झाले होते. जेवण आटोपल्यावर रेश्मा आवरावर करू लागली. सगळं आवरल्यावर ती एकटीच खिडकीजवळ उभी राहिल्याने विचार करू लागली. मी माझ्या आईबाबांना असं एकटं नाही सोडू शकत. मुलगी असली म्हणून मी माझी जबाबदारी नाकारू नाही शकत. जोपर्यंत मला तसा मुलगा मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असं तिने मनाशी निश्चित केले. दुसऱ्या दिवशी रेश्मा घरचं सगळं आटपून तिच्या जुन्या ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आल्यावर ती सरांच्या केबिनमध्ये गेली. रेश्मा, काय काम काढलं तसं, असं तिच्या सरांनी विचारलं. रेश्मा थोडी अवघडल्यासारखी झाली, कारण तिने 1 महिन्याची नोटीस दिली होती, पण तिला त्याआधीच जॉब सोडावा लागणार होता. काय झालं? निसंकोचपणे बोल, असे तिचे सर बोलले. सर, मी उद्यापासून इथे जॉबवर नाही येऊ शकणार. मला दुसऱ्या कंपनीत जॉब मिळाला आहे, असे रेश्माने सांगितले. अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. हे असं घाबरत का कोणी सांगता? तू सांगत होती. पेढे कुठे आहेत? सर बोलले. रेश्मा सरांकडे पाहतच राहिली. सर तिला काही बोलले नाही आणि त्यांनी लगेच परवानगी दिली. हे ऐकून रेश्माला हायसे वाटले. हात जोडून रेश्माने सरांचे आभार मानले आणि तिथून ती बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने सगळ्यांचा निरोप घेतला आणि ती घरच्या वाटेने निघाली. उद्या नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचे होते आणि सगळी तयारी करायची होती. उद्यापासून रेश्माला लवकर उठावे लागणार होते, कारण ऑफिसची वेळ सकाळी 10ची होती. तेव्हा तिला सगळं आटपून घरातून 9 वाजता तरी निघावं लागणार होतं. रेश्मा घरी आली आणि तिने उद्यापासून नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचे असे सांगितले. रेश्मा आता मनात हिशोब लावत होती. घरखर्च आणि आईची ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित होणार होतं. आजचा दिवस संपल्याने रेश्माने झोपायची तयारी केली. आज तिने सगळं लवकर आटोपलं होतं. उद्यापासून तिला आणखीन लवकर उठावे लागणार होते. दिवे मावळले आणि ती झोपी गेली. उद्याचा नवीन दिवस आणि नवीन स्वप्न पाहण्यासाठी रेश्मा सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठली. भरभर तिने सगळं आवरलं आणि ती ऑफिसला जायला निघाली. जाताना तिने आईबाबांना आणि देवाला नमस्कार केला आणि घरातून बाहेर पडली. आईच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर पडले.
आणि मनात विचार आला, आज मी ठीक असती तर माझ्या लेकीला एकटीने सगळं पाहावं लागलं नसतं. मनोहर पंताने आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि त्यांना धीर दिला. होईल सगळे नीट, आपली लेक खूप मजबूत आहे, असे बोलून त्याने रेडिओ लावला. रेडिओवर छान गाणं लागलं होतं, काळ्या मातीत मातीत. ती पण चालते. मनोहर पंत ते गाणं गुणगुणू लागले. दोघांचा हास्यविनोद चालू होता आणि मध्येच रेश्माच्या भविष्याबाबतीत चर्चा चालू होती. इथे रेश्मा बरोबर 10 वाजता ऑफिसमध्ये पोहोचली. ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनला जाऊन भेटले आणि आजपासून ऑफिस जॉईन करणार असल्याचे तिने सांगितले. रिसेप्शनिस्टने तिला श्रेयसच्या बाजूच्या टेबलवर बसण्याची व्यवस्था केली. रेश्मा आपल्या टेबलजवळ आली आणि तिने बॅगोतून तिच्या सगळ्या वस्तू बाहेर काढून त्या तिने व्यवस्थित मांडून ठेवल्या. बाजूच्या टेबलवर श्रेयस बसला होता. त्याचं तिच्याकडे लक्ष लागलं होतं. रेश्मा आपल्याच कामात मग्न होती. तिचं सगळं सामान लावून झाल्यावर श्रेयसने हात पुढे केला. हाय, मी श्रेयस जोशी. रेश्मा पंत, रेश्माने सांगितले. खूपच सुंदर नाव आहे, श्रेयस म्हणाला. धन्यवाद, असं बोलून ती आपल्या कामाला लागली. असेच दिवस जात होते. हळूहळू रेश्मा तिथे रुळू लागली होती. सगळ्यांना ती मदत करायची, प्रत्येकाची ती हसून बोलायची. रेश्मा तिचं काम झालं की ती लगेच घरी निघायची. घरी जाऊन तिला सगळं आवरायचं असायचं. हळूहळू दिवस जात होते. मनोहर पंत काळजीत असायचे. रेश्माचे लग्न झाले की आपण मोकळे झालो हा त्यांचा विचार असायचा. नलिनीबाईसुद्धा हाच विचार करत असायच्या. त्यातून आपल्या मुलीची अट ह्या त्यांना पोरखे वाटत होता. 1-2 स्थळ येऊन गेली पण त्यांना रेश्माची आट मान्य नव्हती. आई वडील चिंतातूर झाले. कसं होणार आपल्या मुलीचं? रेश्मा काही हट्ट सोडायला तयार नव्हती. श्रेयसचं लक्ष रेश्माकडे लागलेलं असायचं. त्याला रेश्मा आवडू लागली होती पण तो तिला काही सांगायला घाबरायचा. काही ना काही कारण काढून तो तिच्याशी बोलत राहायचा. रेश्माला सुद्धा त्याची मैत्री हवीशी वाटायची. तिला पण त्याच्याशी बोलायला आवडायचं. अधूनमधून दोघे कॉफी पिण्यासाठी एकत्र जायचे. पण रेश्माच्या मनात त्याच्या बाबतीत मैत्रीशिवाय कोणती भावना नव्हती. रेश्माकडून श्रेयसला रेश्माची एकंदरीत घरची परिस्थिती समजली होती. श्रेयसला वाटायचं की तिला आपल्या मनातील गोष्ट सांगावी. फार तर फार ती रागवेल. श्रेयस घरी आला की त्याच्या डोक्यात आणि मनात फक्त रेश्मा असायची. श्रेयसला जास्त कोणी मित्र नव्हते, त्यामुळे तो आपल्या मनातील गोष्ट कोणाला सांगू शकत नव्हता. एक दिवस त्याने ठरवलं की रेश्माला आपल्या मनातील गोष्ट सांगायची. श्रेयस ऑफिसजवळ आला तेव्हा रेश्मा अजून आली नव्हती. त्याने ठरवलं आज रेश्माबरोबर कॉफी प्यायला जाऊ, तेव्हा तिला आपल्या मनातील गोष्ट सांगू. रेश्मा ऑफिसमध्ये आली तेव्हा श्रेयसचं लक्ष तिच्याकडे होतं. हाय, गुड मॉर्निंग, रेश्मा बोलली. पण श्रेयसचं काही तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. उत्तर मिळाले नाही म्हणून रेश्माने त्याच्याकडे पाहिले. ह्याला काय झालं, हा का असा बघत आहे, असं रेश्मा स्वतःशीच बोलली. रेश्मा मग त्याच्या टेबलजवळ गेल्याने टेबलवर थाप दिली. तसंच श्रेयस दचकला. काय लक्ष कुठे आहे तुझं, मी एकटीच बोलत आहे. काय झालं, सगळं ठीक आहे ना, रेश्माने विचारले. हो, सगळं ठीक आहे. तू कधी आलीस, मला कळालंच नाही. तू कधी आलीस ते. तू काही बोलत होतीस का? सॉरी, माझं लक्षच नव्हतं. बोल, काय बोलत होतीस तू, श्रेयस बोलला. अरे हो, किती प्रश्न विचारतोस, जरा श्वास तरी घे, रेश्मा म्हणते. माझा श्वासच तुझ्यात अडकला आहे, असं श्रेयस पुटपुटला. काय म्हणालास तू? कुठे काय, काही नाही, संध्याकाळी कॉफी प्यायला जाऊया, श्रेयसने विचारले. आज पुन्हा का रे बाबा, रेश्मा म्हणते. काही नाही ग, असं चल ना जाऊया प्लीज, श्रेयस म्हणतो. ओके जाऊया, असं बोलून रेश्मा तिच्या टेबलजवळ येऊन तिचं काम करू लागली. पण श्रेयसचं काही आज कामात लक्ष नव्हते. त्याच्या मनात गोड युद्ध चालू होते. संध्याकाळ कधी होते याची वाट तो पाहू लागला. त्यांचं सारखं घड्याळाकडे लक्ष गेलं होतं. श्रेयस मनाची सगळी तयारी करून कसं आणि काय बोलायचं हे तो पुन्हा पुन्हा आठवू लागला. संध्याकाळ झाली तशी रेश्मा श्रेयसच्या टेबलजवळ आली आणि ती म्हणाली, चल निघूया का? हो चल, असं बोलून श्रेयस तिच्यासोबत चालू लागला. कॉफी शॉप ऑफिससमोरच होते. दोघे आले आणि एखादं टेबल बघून तिथे बसले. श्रेयसने 2 कप कॉफी ऑर्डर केल्याने इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. श्रेयसने आईची तब्येत कशी आहे, घरी कसं आहे ही चौकशी केली. रेश्माने पण सगळं ठीक असल्याचं सांगितलं. श्रेयसने आता जास्त बोलणं न लांबवता मुख्य विषय बोलण्याची सुरुवात केली. रेश्मा, मला तुला काही सांगायचं आहे. हो बोल ना, रेश्मा म्हणते. श्रेयसने धीर धरून
रेश्माला सांगितलं, रेश्मा तू मला खूप आवडते, माझ्याशी लग्न करशील? यावर रेश्मा काही बोलली नाही. ती फक्त त्याला म्हणाली, उद्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तू माझ्याबरोबर घरी चल. श्रेयसला ती अशी का बोलली हे त्याला समजलं नाही. ठीक आहे, येईन मी तुझ्याबरोबर, पण तू असं काय आहे जे मला तू इथे सांगू शकत नाही? तू घरी ये, मग कळेल तुला. चल निघूया आपण, मला घरी जायला उशीर होईल. रेश्मा म्हणते, हो चल निघूया. श्रेयस असं बोलून दोघे कॉफी शॉपमधून बाहेर आले. रेश्माने बस पकडल्याने निघून गेली. श्रेयस फक्त बस जाण्याच्या मार्गाकडे पाहू लागला. त्याने पण बाईक सुरू केल्याने निघाला. त्या दिवशी दोघांच्याही मनाची चलबिचल चालू होती. दोघांनाही रात्रभर झोप नव्हती. दुसऱ्या दिवशी दोघे ऑफिसमध्ये आले, पण फारसे काही बोलले नाही. कामापुरती थोडंसं बोलत होते आणि आपलं काम करत होते. श्रेयस मनात धाकधूक होती, हिने मला घरी का बोलावलं आहे हे कळत नाही. संध्याकाळी श्रेयस रेश्माबरोबर तिच्या घरी आला. तिने श्रेयसची ओळख करून आपल्या बाबांबरोबर करून दिली. मग तिने त्याला आईच्या कॉटजवळ त्याला घेऊन आली. तिच्या आईची अशी अवस्था आणि घरची परिस्थिती बघून श्रेयसला खूप वाईट वाटले. रेश्मा त्याला बोलली, हे माझं कुटुंब आहे, यांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेन जो माझ्या आईबाबांना सांभाळेल. तुला माझ्याशी लग्न करायचं आहे, माझी अट मान्य असेल तर करू आपण लग्न. रेश्माला माहीत होतं की ही तिची अट श्रेयस मान्य करणार नाही. तो आपल्याशी लग्न नाही करणार. श्रेयस थोडा वेळ तिथे थांबला. तिच्या आईबाबांशी गप्पा मारल्याने तो तिथून निघून लागला. घरी जाताना त्याच्या डोक्यात रेश्माचे आणि तिच्या घरचे विचार चालू होते. श्रेयसचं पण आपण आयुष्य असंच धाकाधुकीतून गेले होते. त्याचे आईवडील लहानपणीच गेले होते. मामाच्या घरी तो लहानाचा मोठा झाला. तिथे त्याने चांगलं शिक्षण घेतलं आणि घरी तो मामीला घरकामात मदत करू लागला. पुढे त्याने छोटे छोटे काम करून आपलं शिक्षण पूर्ण केलं. मामांना एकट्यानं हा भार द्यायचा नव्हता, म्हणून तो जे मिळेल ते काम करायचा. आता तो चांगल्या कंपनीत जॉबला आहे. तीच परिस्थिती अजूनही रेश्माची आहे. श्रेयस घरी आला. तो विचार करू लागला की आपण रेश्मासाठी काय करू शकतो, तिचा त्रास कसा कमी होईल हे विचार चालू होते. रात्री किती वेळ तो जागा होता हे त्याला माहीत नव्हते. विचार करतच त्याचा डोळा लागला आणि तो झोपून गेला. सकाळी उठून त्याने सगळं आवरलं आणि ऑफिसमध्ये आला. ऑफिसमध्ये आल्यावर त्याला रेश्मा दिसत नव्हती. तो रेश्माला शोधू लागला, पण त्याला ती कुठेच दिसत नव्हती. तो विचार करू लागला, आज रेश्मा ऑफिसमध्ये आली का नाही? माझ्यामुळे ती आली नाही का? काय झालं असेल, का आली नाही? असे अनेक विचार डोक्यात येत होते. मग त्याने ऑफिसमध्ये रेश्माची मैत्रीण नीना हिच्याजवळ चौकशी केली. हाय नीना. हाय, आज तू इथे कसा? नीना म्हणते. काम होतं तुझ्याकडे, श्रेयस म्हणतो. माझ्याकडे काय? नीना म्हणते. आज रेश्मा का आली नाही? श्रेयस म्हणतो. अरे तिची आईची तब्येत अचानक खूप बिघडली म्हणून आज ती नाही आली, नीना म्हणते. ओके थँक्स, श्रेयस म्हणतो. श्रेयस मनातच एकटाच बोलू लागला, काय झालं असेल तिच्या आईला? खूप सिरियस तर नसेल? एकटी रेश्मा कशी सांभाळत असेल? मला जायला हवं. आणि तसाच तो रिसेप्शनिस्टला काही सबळ कारण सांगून तिथून निघाला. जोपर्यंत रेश्माच्या घरी पोचत नाही तोपर्यंत श्रेयसला एक एक क्षण मौलाचा वाटत होता. थोड्या वेळाने श्रेयस रेश्माच्या घरी पोचला. घरचं वातावरण खूप गंभीर वाटत होतं. घरी डॉक्टर आले होते. तिचे बाबा आईच्या बाजूला बसले होते. रेश्मा एका बाजूला रडत उभी होती. श्रेयसने पुढे होऊन तिला धीर दिला. रेश्मा, आईला काही होणार नाही, तू काळजी नको करू, मी आहे तुझ्यासोबत. ह्या एवढ्याच बोलण्याने रेश्माला धीर आला. एक बळ मिळाल्यासारखं झालं होतं. रेश्माला त्या शब्दांचा खूप आदर वाटला. मनोमन ती खूप सुखावली. डॉक्टरांनी रेश्माच्या आईला व्यवस्थित तपासले आणि काही औषधे लिहून दिली. डॉक्टर जायला निघाले. तसं श्रेयस पण त्यांच्याबरोबर बाहेर आला. त्यांनी डॉक्टरांना तिच्या आईबद्दल नीट चौकशी केली व उपचार किती वेळ चालू ठेवावे लागेल हे सर्व त्यांनी सविस्तर विचारले. आणि मग तो आतमध्ये आला. त्याने रेश्माला आणि तिच्या बाबांना काळजी करण्यासारखं काही नाही असं सांगितलं. लवकरच त्यांना बरं वाटेल आणि त्या हिंडू फिरू लागतील. हे ऐकून मनोहर पंत आणि रेश्मा या दोघांना बरं वाटलं. श्रेयस थोडा वेळ तिथे थांबला आणि मग तो पुन्हा ऑफिसला जायला निघाला. रेश्मा आणि तिचे बाबा जेवून जाण्याचा आग्रह करत होते, पण श्रेयस सहज बोलण्याच्या ओघात बोलून गेला. पुढल्या वेळी हक्काने जेवायला येईन असं बोलून तो तिथून निघाला आणि ऑफिसमध्ये आला. पण त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. सारखा रेश्माचा विचार चालू होता. त्याने रेश्माशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याने तसं त्यांच्या मामांनाही कळवलं होतं. काही दिवस असेच निघून गेले. हळूहळू रेश्माला सुद्धा श्रेयस आवडू लागला होता.
श्रेयसचं अधूनमधून रेश्माच्या घरी येणं जाणं चालू होतं. रेश्माच्या आईबाबांना श्रेयस हा त्यांच्याच घरातील एक व्यक्ती आहे असं वाटत होतं. रेश्माच्या आईची तब्येत आता थोडीफार सुधारली होती. श्रेयसने आता मनाशी निश्चय केला, रेश्माबरोबर लग्न करायचे. त्याने त्याच्या मामीला सांगितलं. मामीला मुंबईमध्ये बोलवून घेतलं. ते आल्यावर सुधारणे रेश्माने स्वतःबद्दल थोडक्यात सौदानं सांगितलं. दोघांनी श्रेयसचं बोलणं ऐकून घेतलं आणि मग ते थोडा वेळ विचार करू लागले. दोघे एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतला. श्रेयस मनातून घाबरला होता. मामी होकार देतात की नाही, पण मामीने त्या दोघांच्या लग्नाला संमती दिली. मामाने श्रेयसला सांगितलं. श्रेयस त्यांना कळव, आपण संध्याकाळी त्यांच्याकडे जातोय. श्रेयस हे ऐकून खूप खुश झाला. त्याने मामीला आनंदाने मिठी मारली. लगेच त्याने रेश्माला फोन करून कळवलं. इथे रेश्मासुद्धा हे ऐकून खूप खुश झाली. तिला तिच्या कानावर विश्वास होत नव्हता. तिने ही बातमी आईबाबांना सांगितली आणि संध्याकाळच्या तयारीला लागली. संध्याकाळी श्रेयस आणि त्याचे मामी रेश्माच्या घरी आले. रेश्मा आणि मनोहर पंतांनी पाहुण्यांचं स्वागत केलं आणि त्यांना बसायला सांगितले. श्रेयसने मामांची ओळख करून दिली. त्याने त्याचा निर्णय रेश्माला सांगितला आणि तिच्या घरच्यांना सांगितला. रेश्मा, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी तुझ्या आईबाबांची काळजी घेईन आणि त्यांचा सांभाळ करेन. हे ऐकून मामीला आपल्या भाच्याचे खूप कौतुक वाटले. रेश्मा चहा आणि नाश्ता घेऊन बाहेर आली आणि तिने श्रेयसला सांगितलं, श्रेयस, तू भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नको, पुन्हा विचार कर. पण श्रेयसचा निर्णय पक्का झाला होता. माझा निर्णय पक्का आहे असं श्रेयसने सांगितलं. मग श्रेयसने तिच्या आईबाबांना त्यांचं मत विचारले. रेश्माच्या आईबाबांना हे ऐकून खूप आनंद झाला. श्रेयससारखा मुलगा आपल्या रेश्मासाठी शोधून सापडणार नाही हे त्यांना माहीत होते. श्रेयस आणि रेश्माने आईबाबांचा आणि मामीचा आशीर्वाद घेतला. रेश्माचे आईबाबा खूप खुश झाले. श्रेयससारखा चांगला मुलगा आपल्या मुलीला मिळाला. त्याने हात जोडून देवाचे आभार मानले. रेश्माच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे लग्न साध्या पद्धतीने करायचे असे ठरले. 2-3 दिवसांनी त्यांनी एखादा चांगला मुहूर्त पाहून दोघांच्या साध्या पद्धतीने लग्न लावून दिले. श्रेयसने आता घरची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली होती. रेश्माच्या आईची तब्येत ही हळूहळू सुधारणा होत होती. मनोहर पंतांनी आपल्या मुलीचा संसार सुखाचा पाहून मनोमन देवाचे आभार मानले. सगळे खूप आनंदाने राहत होते. रेश्मा खूप खुश होती. आयुष्यात पहिल्यांदाच ती हे सुख अनुभवत होती. आज खऱ्या अर्थाने रेश्माने मोकळा श्वास घेत होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.